महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारचे सकारात्मक पाऊल, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार पुनर्याचिका। महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे। या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या 34 वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे। महादेवी हत्तीण पुन्हा मठात यावी ही जनभावना आहे। ही जनभावना लक्षात घेऊन राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल। मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य सरकारचा पक्षकार म्हणून समावेश करावा। तसेच वन विभागाच्या वतीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल। यामध्ये केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविल्याप्रमाणे सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यात येईल। महादेवी हत्तीणीची योग्य निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांच्या उपलब्धतेसह एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल। आवश्यकता वाटल्यास रेस्क्यू सेंटर सारखी व्यवस्थाही करण्यात येईल व त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। या सुविधा तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमावी अशी विनंतीही राज्य शासनामार्फत याचिकेमध्ये करण्यात येईल। तसेच शासनामार्फत या प्रकरणात नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गणेश नाईक, मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार राजू शेट्टी, विधानसभा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते। आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे।